नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शिक्षकांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मंगेश चिवटे यांचे निवेदन. आझाद मैदान येथे राज्यभरातील शिक्षक विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाचा आढावा आणि शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करत असून त्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी भूमिका मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. शिक्षकांच्या समस्या केवळ प्रशासकीय नसून त्या हजारो शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याशी निगडीत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वी मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचीही भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून शिक्षकांच्या प्रश्नावर तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच विधिमंडळ अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये शिक्षकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्यांचा सविस्तर आढावा मांडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी शासन गंभीर असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी दिलेली आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.